श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री वरलक्ष्मी माताय नमः. माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहावी. घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान, धनधान्य आणि आनंद नांदावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि म्हणूनच या श्रावण महिन्यात केले जाणारे वरलक्ष्मी किंवा वरदलक्ष्मी व्रत अत्यंत श्रद्धेने केले जाते. वरदलक्ष्मी व्रत म्हणजे वर देणारी माता लक्ष्मी, आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आणि आपल्या घरावर सुख समृद्धीचा आशीर्वाद ठेवणारी माता म्हणजे वरलक्ष्मी माता. नमस्कार मंडळी, आजच्या या सुंदर भक्तिमय व्हिडिओमध्ये आपण या वर्षीचे वरलक्ष्मी व्रत कधी आहे हे जाणून घेणार आहोत. या दिवशी वरलक्ष्मी व्रताची पूजा मांडणी कशी करायची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चारुमतीची सुंदर कथा काय आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. या वर्षी म्हणजे 2026 मध्ये वरलक्ष्मी व्रत शुक्रवारच्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्ट 2026 रोजी आहे. या दिवशी श्रावण पौर्णिमा देखील आहे, रक्षाबंधन देखील आहे. त्यामुळे हा शुक्रवार माता लक्ष्मीच्या भक्तांसाठी अतिशय सुंदर आणि शुभ दिवस आहे. वरलक्ष्मी व्रत दक्षिण भारतामध्ये विशेष श्रद्धेने केले जाते. पण माता लक्ष्मीची पूजा कोणत्याही घरामध्ये श्रद्धेने करता येते. म्हणून आपल्या घरातही हे व्रत केले तर घरामध्ये एक वेगळीच प्रसन्न आणि मंगलमय वातावरण तयार होते. या दिवशी शक्य असल्यास सकाळी लवकर उठावे, शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तामध्ये पूजा मांडणी करावी. पण प्रत्येकाला ब्रह्ममुहूर्तामध्ये पूजा करणे शक्य असेलच असे नाही. त्यामुळे सकाळी आपल्या सोयीनुसार पूजा मांडू शकता. काही कारणामुळे सकाळी पूजा करता आली नाही तर आपल्या घरच्या वेळेनुसार दिवसभरात योग्य वेळ निवडून पूजा करू शकता. संध्याकाळीही आपल्या परंपरेनुसार पूजा करता येते. मात्र सकाळी पूजा मांडली तर दिवसभर आपल्या घरामध्ये देवीची सुंदर पूजा मांडलेली राहते. माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान आहे असा भाव मनामध्ये निर्माण होतो आणि दिवसभर घरात प्रसन्न वातावरण राहते. या दिवशी सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी, देवघर स्वच्छ करावे, देवांच्या मूर्ती स्वच्छ कराव्या, शक्य असल्यास घराच्या उंबरठ्याचीही स्वच्छता करावी. उंबरठ्याला हळद, कुंकू लावावे आणि सुंदर रांगोळी काढावी. काही ठिकाणी उंबरठ्याचे हळदीचे लेपन करून त्यांची पूजा करण्याची ही पद्धत आहे. तर ही पद्धत दक्षिण भारतामध्ये विशेष श्रद्धेने केली जाते. पण आपल्यालाही शक्य असेल तर आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करून हळद कुंकू लावून पूजा करू शकता. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे शुभ आगमन होत आहे असा सुंदर भाव ठेवावा. आता पूजा मांडणी करायची आहे. एक स्वच्छ चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा आणि त्यासोबतच श्री गणेशाची मूर्ती किंवा सुपारी स्वरूप गणपती बाप्पा ठेवावे. सर्वप्रथम गणपती बाप्पाला अभिषेक घालावा. गणपती बाप्पाचे पूजन करावे. त्यानंतर स्वच्छ तांब्या घ्याव्या आणि या तांब्यामध्ये स्वच्छ तांदूळ भरायचे आहेत. या पूजेमध्ये तांब्यामध्ये पाणी भरायचे नाही, तांब्यामध्ये तांदूळ भरायचे आहे. तांब्याला हळद कुंकू लावावे. शक्य असल्यास त्यावर स्वस्तिक काढावे किंवा कुंकवाच्या रेषा ओढाव्या. तांदळावर थोडी हळद, कुंकू आणि अक्षता ठेवाव्यात. त्यानंतर त्यावरती 5 विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवू शकता. त्यानंतर एक नारळ घ्यावा. नारळाला हळद कुंकू लावावे. हा नारळ माता लक्ष्मीचे स्वरूप मानून तांदळाने भरलेल्या तांब्यावर ठेवावा. आता गणपती बाप्पाची पूजा करावी. 2 विड्याची पाने घ्यावीत. त्या पानांवर सुपारी ठेवावी. त्यावर हळद कुंकू आणि अक्षता अर्पण कराव्यात. गणपती बाप्पाला फूल अर्पण करावे आणि मनापासून नमस्कार करावा. त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा सुरू करावी. माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करावे. अक्षता अर्पण कराव्यात. फुले अर्पण करावीत. शक्य असल्यास कमळाचे फूल अर्पण करावे. देवीला हार घालावा. मोगराचा गजरा अर्पण करावा. तुपाचा दिवा लावावा. धूप आणि अगरबत्ती लावावी. माता लक्ष्मी समोर फळे आणि गोड नैवेद्य ठेवावा. खिरीचा प्रसाद सुद्धा लावावा. आपल्या घरच्या परंपरेनुसार खीर, लाडू, पुरणपोळी किंवा इतर गोड पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवू शकता. माता लक्ष्मीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करायचे असल्यास हळद कुंकू, बांगड्या, कंगवा, आरसा, फुले किंवा आपल्या परंपरेनुसार इतर सौभाग्याच्या वस्तू देवीसमोर ठेवाव्यात.
खडा नारळांनी देवीची ओटी भरावी. त्यानंतर हातात अक्षता आणि फुलं घेऊन मनापासून संकल्प करावा. हे माता वरलक्ष्मी, आज मी तुमचे श्रद्धेने तुमचे व्रत आणि पूजा करत आहे. माझ्या घरावर तुमची कृपा सदैव राहू द्या. माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सुख, आरोग्य, समाधान आणि आनंद द्या. माझ्या घरातील सर्व अडचणी दूर करा. माझ्या घरामध्ये धनधान्याची कमतरता पडू देऊ नका. माझ्या कुटुंबामध्ये प्रेम आणि एकता राहू द्या. माझ्या हातून नेहमी चांगली कामे घडू द्या आणि तुमची भक्ती माझ्या मनामध्ये कायम राहू द्या. त्यानंतर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणावा. ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र श्रद्धेनुसार 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणू शकता. अभिषेक घालावा. तुमच्याकडे माता महालक्ष्मीची मूर्ती असेल तर महालक्ष्मीला अभिषेक नक्की घालावा. दुधाने, पंचामृताने अभिषेक घालावा. हळद, कुंकूने सुद्धा अभिषेक घातला जातो. अशा प्रकारे अभिषेक घालून 108 वेळा मंत्र म्हणून अभिषेक घालू शकता किंवा श्री सुक्ताचे पठण करत सुद्धा अभिषेक घालू शकता आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी आपल्या क्षमतेनुसार उपवास करावा. ज्यांना पूर्ण उपवास करणे शक्य आहे त्यांनी श्रद्धेने उपवास करावा. ज्यांना पूर्ण उपवास करणे शक्य नाही त्यांनी साबुदाणा, भगर, फळे, दूध किंवा आपल्या परंपरेनुसार फलाहार घेऊन उपवास करू शकता. शरीराला त्रास होईल अशा प्रकारे उपवास करू नये. भक्ती आणि श्रद्धा महत्वाची आहे. उपवास आपल्या घरच्या परंपरेनुसार संध्याकाळी सोडू शकता. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. वरलक्ष्मी व्रत आणि वैभवलक्ष्मी व्रत ही दोन्ही वेगवेगळी व्रते आहेत. दोन्ही व्रतामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते, म्हणून दोन्ही व्रताची पूजा एकसारखी आहे असे समजू नये. जर तुम्ही वरलक्ष्मी व्रत करत असाल तर वरलक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करावी. ज्या पद्धतीने तांब्यामध्ये तांदूळ भरून त्यावर नारळ ठेवला जातो आणि माता लक्ष्मीचे वरलक्ष्मी रूप मानून पूजा केली जाते त्या पद्धतीने पूजा करावी. आणि जर तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करत असाल तर त्या व्रताची पूजा मांडणी वेगळी असते. त्यामुळे वैभवलक्ष्मी व्रत करत असाल ज्या पद्धतीने तांब्यामध्ये तांदूळ भरून त्यावर नारळ ठेवला जातो आणि माता लक्ष्मीचे वरलक्ष्मी रूप मानून पूजा केली जाते त्या पद्धतीने पूजा करावी. आणि जर तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करत असाल तर त्या व्रताची पूजा मांडणी वेगळी असते. त्यामुळे वैभवलक्ष्मी व्रत करत असाल तर वैभवलक्ष्मी व्रताचीच पूजा पद्धत आणि मांडणी करावी. म्हणजे दोन्ही पूजा वेगवेगळ्या मांडणी कराव्या. दोन्ही व्रताची पूजा मांडणी एकत्र करू नये. आता आपण वरलक्ष्मी व्रतामागची अतिशय सुंदर आणि भक्तिमय चारुमतीची कथा ऐकूया. फार पूर्वी एका नगरामध्ये चारुमती नावाची एक स्त्री राहत होती. चारुमती अतिशय साधी, सरळ आणि धार्मिक स्वभावाची होती. ती आपल्या पतीची मनापासून सेवा करत होती. आपल्या सासू सासऱ्यांचीही ती अगदी आई वडिलांप्रमाणे सेवा करत होती. चारुमती रोज सकाळी लवकर उठत असे, घराची स्वच्छता करत असे, देवाची पूजा करत असे, आपल्या घरातील मोठ्यांना नमस्कार करत असे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रेमाने काळजी घेत असे. चारुमतीच्या मनामध्ये माता लक्ष्मीविषयी खूप श्रद्धा होती. घरामध्ये कितीही अडचण आली तरी ती देवीवरचा विश्वास कधीच सोडत नसे. ती मनापासून म्हणत असे, हे माता लक्ष्मी, माझ्या घरावर तुमची कृपा सदैव राहू द्या. माझ्या कुटुंबातील सर्वजण सुखी राहू देत. माझ्याकडून माझ्या कुटुंबाची सेवा मनापासून होऊ दे. चारुमतीची भक्ती, तिची सेवा आणि तिचे चांगले आचरण पाहून माता लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाल्या. एके रात्री चारुमती झोपली असताना तिला एक सुंदर स्वप्न पडले. तिच्या स्वप्नामध्ये एक दिव्य प्रकाश पसरला होता. त्या प्रकाशामध्ये माता लक्ष्मीचे सुंदर रूप चारुमतीला दिसले. माता लक्ष्मीला पाहताच चारुमतीने हात जोडले आणि देवीच्या चरणी नमस्कार केला. माता लक्ष्मी चारुमतीला म्हणाल्या, चारुमती, तू मनापासून आपल्या कुटुंबाची सेवा करतेस. तू आपल्या पतीची आणि सासू सासऱ्यांची प्रेमाने सेवा करतेस. तुझ्या मनामध्ये कोणताही स्वार्थ नाही. तुझी भक्ती आणि तुझी सेवा पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. चारुमतीने देवीला नमस्कार करून विचारले, हे माता, माझ्यासाठी तुमची काय आज्ञा आहे? तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी माझे वरलक्ष्मी रूप
मानून भक्तिभावाने माझे व्रत कर, माझी पूजा कर, माझी कथा ऐक, माझे स्मरण कर आणि इतर स्त्रियांनाही या व्रताची माहिती सांग. चारुमतीने देवीचे शब्द मनापासून ऐकले. तिने माता लक्ष्मीला नमस्कार केला आणि म्हणाली, हे माता, तुमचा आशीर्वाद माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे. सकाळी चारुमतीची झोप उघडली. तिने रात्री पडलेले स्वप्न आपल्या पतीला आणि सासू सासऱ्यांना सांगितले. चारुमतीच्या सासू सासऱ्यांनीही तिच्या भक्तीवर विश्वास ठेवला आणि तिला वरलक्ष्मी व्रत करण्याची परवानगी दिली. चारुमतीने आपल्या नगरातील इतर स्त्रियांनाही ही गोष्ट सांगितली. तिने सर्वांना माता लक्ष्मीने स्वप्नामध्ये दिलेला संदेश सांगितला. नगरातील अनेक स्त्रियांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली. त्यानंतर श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या आधी आलेल्या शुक्रवारी चारुमतीने इतर स्त्रियांसोबत वरलक्ष्मी व्रत करण्याची तयारी केली. सर्व स्त्रिया सकाळी लवकर उठल्या. त्यांनी स्नान केले, स्वच्छ कपडे घातले, घराची स्वच्छता केली, देवघर स्वच्छ केले. चारुमतीने सुंदर चौरंग मांडला. चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंतरले. माता लक्ष्मीची स्थापना केली. गणपती बाप्पाची पूजा केली. तांदळाने भरलेला तांब्या ठेवला. त्यावर नारळ ठेवला. माता लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षदा, फुले, हार अर्पण केला. तुपाचा दिवा लावला. धूप लावला. देवीला गोड नैवेद्य दाखवला. सर्व स्त्रियांनी मनापासून माता लक्ष्मीचे स्मरण केले. वरलक्ष्मी व्रताची कथा ऐकली. देवीची आरती केली. पूजा पूर्ण झाल्यानंतर सर्व स्त्रियांनी माता लक्ष्मीला मनापासून नमस्कार केला. देवीच्या कृपेने त्यांच्या जीवनामध्ये शुभ बदल घडले अशी श्रद्धा आहे. त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी वाढली. घरामध्ये धनधान्याची भरभराट झाली. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. चारुमतीने मात्र या सर्व गोष्टीचे श्रेय स्वतःला दिले नाही. तिने माता लक्ष्मीचे मनापासून आभार मानले. ती म्हणाली, हे माता, माझ्यावर तुमची कृपा झाली म्हणून माझे जीवन धन्य झाले. माझ्या घरातील सुख तुमच्या आशीर्वादामुळे आहे. मला नेहमी अशीच भक्ती करण्याची शक्ती द्या. चारुमतीच्या भक्तीवर माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहिल्या अशी श्रद्धा आहे. म्हणूनच वरलक्ष्मी व्रतामध्ये चारुमतीची कथा श्रद्धेने ऐकली जाते. या कथेचा संदेश खूप सुंदर आहे. फक्त धन मिळावे म्हणून व्रत करू नये. व्रताची पूजा करताना मनामध्ये श्रद्धा ठेवावी. आपल्या घरातील मोठ्यांचा आदर करावा. आपल्या कुटुंबाची प्रेमाने सेवा करावी. घरामध्ये स्वच्छता ठेवावी. अन्नाचा अपमान करू नये. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला या दिवशी अन्नदान करावे आणि माता लक्ष्मीवर विश्वास ठेवावा. आता जर आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे असेल तर त्या दिवशी आपल्याला या दिवशी 3, 5, 7 किंवा 9 स्त्रियांना घरी बोलवून त्यांना हळद कुंकू द्यावे. त्यांना गोड पदार्थ द्यावा. शक्य असेल तर खीर करून द्यावी. दूध द्यावा. लहान कुमारिकेला माता लक्ष्मीचे स्वरूप मानून गोड खीर दूध देऊ शकता. त्या स्त्रीला किंवा कुमारिकेला हळद कुंकू देऊन तिच्यामध्ये माता लक्ष्मीचे रूप पाहावे आणि तिचा आशीर्वाद घ्यावेत. हे सर्व आपल्या क्षमतेनुसार आणि घरच्या परंपरेनुसार करावे. पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीची आरती करावी. आरती झाल्यावर देवीसमोर हात जोडून प्रार्थना करावी. हे माता वरलक्ष्मी, आमच्या घरावर तुमची कृपा दृष्टी सदैव राहू द्या. आमच्या घरामध्ये सुख समाधान आणि आनंद राहू द्या. आमच्या घरातील सर्व अडचणी दूर करा. आमच्या कुटुंबातील सर्वांना आरोग्य द्या. आमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडू देऊ नका. आमच्या कष्टाला योग्य फळ द्या. आमच्या घरामध्ये कामे घडू द्या आणि तुमची भक्ती आमच्या मनामध्ये कायम राहू दे. आता ही पूजा मांडणी त्या दिवशी तशीच राहू द्यावा. लगेच उठवू नये. तर आपल्याला यावर्षी वरलक्ष्मी व्रत शुक्रवारच्या दिवशी आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी उत्तर पूजा करता येईल. सकाळी देवीची पुन्हा पूजा करावी. दिवा लावावा. फुले अर्पण करावीत. नैवेद्य दाखवावा. माता लक्ष्मीची आरती करावी. हात जोडून देवीला नमस्कार करावा आणि म्हणावे की पुढल्या वर्षी सुद्धा हे व्रत करायचे माझे भाग्य असू द्या. त्यानंतर आपल्या घरच्या परंपरेनुसार ही पूजा उठवावी. नारळ फोडून प्रसाद म्हणून वाटू शकता आणि तांदूळ आपल्या अन्नधान्याच्या डब्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा त्याचा प्रसाद बनवून खाऊन घेऊ शकता.
आपल्या घरच्या परंपरेनुसार त्याचा योग्य प्रकारे उपयोग करावा. अशा प्रकारे श्रद्धेने वरलक्ष्मी व्रत पूर्ण करावे. या दिवशी आपण माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रेमाने आमंत्रित करावे. घरातील प्रत्येक व्यक्तीने आनंदाने राहावे, मोठ्यांचा आदर करावा, लहानावर प्रेम करावे, अन्नाचा आदर करावा, आपल्या क्षमतेनुसार दान करावे आणि माता लक्ष्मीचे नामस्मरण करावे. कारण जिथे श्रद्धा आहे, जिथे स्वच्छता आहे, जिथे प्रेम आहे, जिथे समाधान आहे, जिथे देवाचे स्मरण आहे, तिथे घरामध्ये नेहमीच एक प्रसन्न वातावरण निर्माण होते. म्हणून या वरलक्ष्मी व्रताच्या दिवशी आपण सर्वांनी माता लक्ष्मीला मनापासून एकच प्रार्थना करूया, हे माता वरलक्ष्मी आमच्या घरात तुमचे शुभ पाऊल सदैव राहू द्या. आणि मंडळी, यावर्षी या दिवशी रक्षाबंधन आणि श्रावण पौर्णिमा देखील आहे. त्यामुळे अनेक महिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जातात. जर तुम्ही वरलक्ष्मी व्रत करत असाल आणि त्या दिवशी माहेरी जाणार असाल तर आपल्या माहेरी जाऊनही हे व्रत श्रद्धेने करू शकता. कारण माहेरचे घर सुद्धा आपले घर असते. ज्या घरात तुम्ही पूजा करणार आहात त्या ठिकाणी स्वच्छता करून माता लक्ष्मीची सुंदर पूजा मांडावी. या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी शक्य असल्यास छान साज शृंगार करावा. नवीन किंवा स्वच्छ कपडे घालावे, हळद कुंकू लावावे, बांगड्या घालाव्या, गजरा माळावा आणि माता लक्ष्मी समोर सौभाग्यवती स्त्री म्हणून भक्तिभावाने पूजा करावी. देवी समोर मनापासून श्रद्धा ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. हे वरलक्ष्मी व्रत फक्त विवाहित महिलांनीच करावे असे नाही. कुमारी मुली देखील आपल्या श्रद्धेनुसार माता लक्ष्मीची पूजा आणि व्रत करू शकता. पुरुष देखील श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करू शकता. म्हणजेच माता लक्ष्मीची भक्ती सर्वांसाठी आहे. मात्र घरातील महिलांनी हे व्रत श्रद्धेने केले तर घरामध्ये खूप सुंदर आणि भक्तिमय वातावरण तयार होते. आणि जर काही कारणामुळे तुम्हाला संपूर्ण वरलक्ष्मी व्रत करता आले नाही तरी अजिबात मनामध्ये वाईट वाटून घेऊ नका. त्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार माता लक्ष्मीची एखादी छोटी सेवा नक्की करा. पौर्णिमा आहे, पौर्णिमेचे सत्यनारायण या दिवशी देखील करू शकता. सकाळी देवघर स्वच्छ करून तुपाचा दिवा लावा, माता लक्ष्मी समोर फुले अर्पण करा, शक्य असल्यास देवीला सुंदर गजरा अर्पण करा, देवीला गोड नैवेद्य दाखवा, श्री सूक्ताचा पाठ करा, महालक्ष्मी अष्टकाचे पठण करा, लक्ष्मी स्तोत्र म्हणावे, आपल्या क्षमतेनुसार लक्ष्मी मंत्राचा जप करावा. या दिवशी देवीचे कुंकुमार्चन देखील करावे. श्रीयंत्राची पूजा करत असाल तर श्रीयंत्राला स्वच्छ करून हळद कुंकू फुले अर्पण करून श्रीयंत्राला कुंकुमार्चन करावे. कवडी असतील तर कवडीची सुद्धा या दिवशी पूजा करावी. तर कवडी स्वच्छ करून माता लक्ष्मीचे स्मरण करत तिचीही पूजा करू शकता. धूप लावावा, गोड नैवेद्य अर्पण करावा आणि शेवटी माता लक्ष्मीची आरती करावी. एवढी साधी सेवा केली तरी त्या दिवशी माता लक्ष्मीचे स्मरण होते आणि घरामध्ये भक्तीचे वातावरण तयार होते. आपल्या श्रद्धेनुसार ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास 108 वेळा मंत्र जप करावा. पण वेळ कमी असेल तर आपल्या सोयीनुसार जप करावा. देवी समोर मनापासून प्रार्थना करावी, हे माता लक्ष्मी माझ्या घरावर तुमची कृपा सदैव राहू द्या. माझ्या कुटुंबाला सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद द्या. म्हणून या दिवशी मन स्वच्छ ठेवा, घर स्वच्छ ठेवा, देवाचे नामस्मरण करा. शक्य असेल तर गरजू व्यक्तीला अन्नदान करा आणि माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करा. माता वरलक्ष्मी आपल्या सर्वांच्या घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, समाधान आणि आनंद घेऊन यावे. आपल्या कुटुंबावर देवीची कृपा दृष्टी सदैव राहो. आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट हो आणि आपल्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नाला यश मिळो, हीच माता लक्ष्मीच्या चरणी मनापासून प्रार्थना. श्री वरलक्ष्मी माता की जय. श्री महालक्ष्मी माता की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.